कांद्याचे भाव पडल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। अशातच व्यापारी अडून बसल्यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूने कोंडी झाली आहे। कांद्याचे पडलेले भाव आणि राज्यात बरसणारा पाऊस यामुळे कांद्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर उद्या दिल्लीला जाणार आहेत। कांदा प्रश्नावर ते केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा करून या प्रश्नाबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा अशा प्रकारची मागणी, अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे आणि तो दिलेला आहे। नाफेडने जर खरेदी केली तर निश्चितपणाने कांदा उत्पादक शेतकऱ्याला लाभ त्याच्यातून मिळणार आहे आणि म्हणून त्वरित नाफेडने कांदा खरेदी करावी अशी आमची मागणी राहणार आहे। मला खात्री आहे की प्रमाणात लाभ होईल। अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय। सतत 3 ते 4 वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर पाऊस झाला, मात्र अति पावसामुळे ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी महागाव तालुक्यातील शेतकरी जिल्हा कचेरीवर अखेर मोर्चा काढला। सोयाबीन पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत देण्याचे निश्चित झाले असताना उंबरठा पद्धतीने निकष लावण्यात आले। महागाव तालुक्यात सिजेंटा कंपनीचे बोगस बियाणांचे प्रकरण शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। शासनाने 2016 मध्ये राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना सरसकट विमा मोबदला आर्थिक जोखीम परतावा देण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। सध्या सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर कडधान्यांवरती खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे। सततधार पावसामुळे आज कोणाच्या जमिनी खरडून चालल्या तर ओला दुष्काळामुळे पूर्णतः शेतकरी हतबल झालेला असताना सुद्धा केंद्र शासनाच्याकडनं मिळणारी जो दुष्काळी निधी आहे तो आजपर्यंत या जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही आहे आणि अशा आर्थिक विवेचनेमध्ये असताना पीक विम्याचाही आधार शेतकऱ्यांना मिळाला नाही। आजवरपर्यंत या यवतमाळ जिल्ह्याच्या कुठल्याही शेतकऱ्यांना कुठलीही शासकीय मदत प्राप्त झालेली नसून सदर बाबीची शासनाने संवेदनशीलता लक्षात घेता एकीकडे आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे असल्याचं भासवता आणि दुसरीकडे शासनाच्या धोरणात्मक निर्णयामधून शेतकऱ्यांची आपण क्रूर चेष्टा चालवलेली आहे। सततच्या दुष्काळानंतर यंदा जोरदार पाऊस झालाय, मात्र काही ठिकाणी अतिरिक्त पावसामुळे शेतात पाणी साचलं असून त्याचा फटका खरीप पिकाला बसू लागलाय। मात्र ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व जी बीज प्रक्रिया केली होती त्या पिकांना फटका बसलेला नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याविषयी कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे। यंदा राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झालाय आणि त्याचा फटका खरीप पिकाला बसू लागलाय। विशेषतः तूर, सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत। शेतात पाणी साचल्याने पिकांचं नुकसान होण्याच्या मार्गावर आहे। अतिरिक्त पाण्यामुळे रोपांची मुळं कुजून ते पिवळे पडू लागली आहेत। पिकांवर आलेल्या येलो मोझॅकमुळे उत्पादनात घट होतीये। मात्र ज्या शेतकऱ्यांनी लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया केली होती तसंच कृषी तज्ञांच्या सल्ल्यानं पिकांवर औषधांची फवारणी केली होती त्यांच्या शेतातली पिकं चांगली बहरू लागली आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे। आज जर त्यांनी बाकी खर्च करतो म्हटलं त्या येलो मोझॅकवर तर खर्च करून सुद्धा काही तेवढा प्रमाणात त्यांना फायदा होणार नाही। त्यांनी त्यावेळेसचे 50 रुपये त्यांना खूप फायद्याचे पडले असते, पण आज हजारो रुपये खर्च करून सुद्धा त्यांना कोणताही फायदा तेवढ्या प्रमाणात होणार नाही। कमी खर्चात जर शेती केली आणि चांगल्या पद्धतीनं ऑर्गॅनिक म्हणा, बीज प्रक्रिया म्हणा, चांगल्या पद्धतीची विविध म्हणजे जास्ती महाग असे औषधं न मारता जे आपल्याला शास्त्रज्ञ सांगतात अशाच पद्धतीने जर आपण शेती केली तर चांगलं शेतीचं उत्पन्न मिळेल आणि शेतकऱ्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारेल। यवतमाळच्या नेर तालुक्यात शेतकऱ्यांनी यवतमाळ प्रोड्युसर कंपनी स्थापून परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं होतं। त्यांना खतं पुरवण्यात आली होती। या शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, जैविक खतं आदींचा वापर केल्यानं ही पिकं अतिवृष्टीचा सामना करू शकतात आणि ह्या प्रक्रियेसाठी रायझोबियम, ट्रायकोडर्मा, PSB ह्यांचा वापर करून बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी प्रति बॅग 50 रुपयांपर्यंत खर्च आला। सर रतन टाटा ट्रस्ट आणि कृषी समृद्धी प्रकल्पाच्या मार्गदर्शनातून पिकांचा मॅजिक ग्रो झालाय। शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया हा एक उपाय होताच,
पण त्याच्यासोबतच नंतर जर 250 ग्राम मॅजिक ग्रो जे आहे ते 250 ग्राम जर त्या ठिकाणी स्प्रेइंगमध्ये घेतलं, हे जवळपास 6 ते 8 तास आधी मुरू घालावं लागते. मुरू घालून ते प्रोडक्ट वापरावं लागते. सुरुवातीपासून जर काळजी घेतली तर हा रोग येणार नाही आणि शेतकऱ्याचा खर्चामध्ये बचत होईल. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशीसारख्या पिकांमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा मार्ग शोधलाय. रासायनिक घटकांचा वापर टाळून उत्पादन खर्चात बचत झालीच, शिवाय विषमुक्त अन्न उत्पादनालाही चालना मिळाली आहे. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. जसं यवतमाळमध्ये मॅजिक बघायला मिळालं तसंच नांदेडमध्येही बघायला मिळते, कारण नांदेड जिल्ह्यातील चवदार केळी आता थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात जाऊन पोहोचली आहेत. स्थानिक बाजारपेठेत केळीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेजारच्या देशात केळी निर्यात करण्याचं धाडस एका शेतकऱ्यानं केलं आणि त्याच्या ह्या प्रयत्नाला यशही आलं आणि बघता बघता एका कंपनीची स्थापना झाली. पाहूया नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याची ही यशोगाथा. नांदेड जिल्ह्यातील बागायतदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्धापूर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी निलेश देशमुख यांनी आपल्या शेतातील केळी थेट पाकिस्तानात विक्रीसाठी पाठवली आहेत. स्थानिक बाजारपेठेत भाव मिळत नसल्यामुळे अनेक वेळा केळी शेतात सडत होती. मुंबई आणि पुण्याला केळी पाठवण्याचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यातूनच परदेशात केळी पाठवण्याची कल्पना देशमुख यांच्या डोक्यात आली. दिल्ली मार्गे जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानात केळी पाठवण्याचा निश्चय निलेश देशमुख यांनी केला आणि परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी आपल्या शेतातली केळी थेट पाकिस्तानात विक्रीसाठी पाठवली. पाकिस्तान अफगाणिस्तान रूट हा कंटेनर्सचा ये जा नेहमी चालू असतो. मग असं त्यावेळेला आम्ही असं विचार केला की ही जर केळी आपण त्या साईडला पाठवली, त्या दिशेला पाठवली तर काय होईल. मग आम्ही हा प्रयोग करून बघितला आणि यशस्वीरित्या तो पार पडला. अर्धापूर येथून केळीचा ट्रक भरून जम्मू काश्मीर आणि तेथून पुढे कंटेनर बदलून ट्रान्सपोर्ट मार्फत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान केळी पाठवली जातात. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून सतत मागणी वाढत असल्यानं निलेश देशमुख यांनी अर्धापूरमध्ये शंभूनाथ ट्रेडर्स नावानं एक छोटी कंपनीही सुरू केली. तसंच अर्धापूरमध्येच केळीवर प्रक्रिया आणि त्याचं पॅकिंग केलं जातं. वर्षाला 4000 कंटेनर केळी अर्धापूरमधून निर्यात केली जातात. त्यातून 60 ते 70 कोटींची उलाढाल होते. या केळीच्या व्यवसायातून देशमुख यांना महिन्याकाठी 2 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळतंय. आमच्या कंपनीची उलाढाल वार्षिक 60 ते 70 करोडच्या घरात आहे आणि एक 10-20 लाख रुपये सर्व खर्च वजा जाता. कच्चं काम असल्यामुळे बरंचसं मेंटेनन्स आहे. गंगाजेळी आहे. गंगाजेळीचं मिनिंग असं की काही पैसे डुबतात, काही गाड्या खराब होतात, तर ते सर्व जाता 20 ते 25 लाख रुपये आमची कंपनी मुनाफ्यात राहते. केळी निर्यातीच्या या उद्योगाचा फायदा इतर शेतकऱ्यांना झाला असून शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा क्विंटल मागे 200 ते 300 रुपये जास्तीचा दर मिळतोय. व्यापार यांनी जे मध्ये शिरले आणि जे व्यापाराला चांगली दिशा दिली, त्यामुळे शेतकऱ्याचंही चांगलं झालं. आणि एक पहिलं कसं होतं की पेमेंट येईपर्यंत शेतकऱ्याला धास्ती असायची, आता ती राहिली नाही. दिल्ली गाड्या चालू झाल्यामुळे शेतकऱ्याला याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होऊ लागला. क्विंटल मागं 200 रुपयाचा फायदा होऊ लागला. 200 रुपयाचा फायद्यामुळे जास्त शेतकरी इकडे वळले. केळी निर्यातीचा फायदा केवळ अर्धापूर पुरता मर्यादित राहिला नसून मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील केळी उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी आपला माल आता अर्धापूरला पाठवू लागले आहेत. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात खरीपात शेतकरी कडधान्याची लागवड करतात. सध्या ढगाळ वातावरणामुळे मूग आणि उडीदावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते आणि ह्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या सोबत आहे वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कीटक शास्त्रज्ञ प्राध्यापक दिगंबर दत्तात्रय पटाईत. पटाईत सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पीक पाणी ह्या आमच्या खास सदरामध्ये. आणि अर्थातच आज आपण बघतोय की राज्यात धोधो पाऊस पडतोय, त्यामुळे ढगाळ वातावरणही निर्माण झालेलं आहे. अशावेळी पिकांची नेमकी कशी काळजी घेणं आवश्यक आहे, त्याविषयी आपल्या शेतकरी राजाला तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? सध्याचं जे ढगाळ वातावरण आहे आणि अशा परिस्थितीत उडीद, मूग यासारखे जे कडधान्य आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर यांना आपण नगदी पिकंसुद्धा म्हणू शकतो, कारण सध्याचा बाजारभाव पाहिले तर याला फार आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाची पिकं झालेली आहेत. तर ह्या पिकांची अशा वातावरणात आपल्याला काळजी घेणं फार आवश्यक आहे. कारण जर असेच पावसाची झड राहिली आणि वातावरण जर ढगाळ राहिलं तर अशावेळी शेतामध्ये पाणी साठू शकतं आणि पाणी साठल्यामुळं पिकाचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकतं.
तसेच ह्या वातावरणामध्ये बऱ्याच किडी आणि रोगांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव येऊ शकतो आणि आपल्याला नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं फार अत्यंत आवश्यक आहे. अर्थातच सोप्या शब्दात तुम्ही आपल्या शेतकरी राजाला कशी काळजी घ्यायची हे सांगितलं. मात्र ढगाळ वातावरणात उडीद आणि मूग ह्यासारख्या कडधान्य पिकाची नेमकी कशी काळजी घ्यावी ह्याविषयी देखील मार्गदर्शन कराल. सध्या पाहिलं तर आपण बऱ्याच ठिकाणी पेरणी वेळेत झाल्यामुळं पीक फुलोरावस्था किंवा फुलावस्था त्या ठिकाणी मुगामध्ये आणि उडदामध्ये चालू झालेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला उंटअळीचा प्रादुर्भाव किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव सुद्धा मुगावर उडदावर दिसून येत आहे. तर या किडींचं सुद्धा व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे. तसेच जिथे शेंगा लागलेल्या आहेत किंवा येणाऱ्या कालावधीत ज्या शेंगा लागणार आहेत तर त्याच्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर ह्या 2 किडी आपल्याला महत्त्वाच्या आहेत व्यवस्थापनाच्या दृष्टीने. अगदी बरोबर आहे. अर्थातच ह्या किडीचा प्रादुर्भाव रोखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमकी कोणती औषधं फवारावीत आणि त्याचा नेमका परिणाम त्यावरती काय होतो त्याविषयी काय सांगाल. ज्या ठिकाणी पीक वाढीच्या अवस्थेत आहे तर त्या ठिकाणी ह्या पाने खाणाऱ्या अळ्यांचा उंटअळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरता क्विनॅल्फॉस आहे, जे की आपण साध्या पंपाकरिता 1 लिटर पाण्याला 2 मिली या प्रमाणात घेऊ शकतो. किंवा पॉवर पंप असेल ज्याला आपण पेट्रोलचा पंप असेही म्हणतो तर त्याकरिता 1 लिटर पाण्याकरिता आपल्याला 6 मिली या प्रमाणात ते कीटकनाशक घेऊ शकतो. किंवा प्रोफेनोपॉस आहे ते सुद्धा आपण साध्या पंपाकरिता 2 मिली प्रति लिटर पाण्याकरिता आणि पॉवर पंप असेल तर 6 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात त्या ठिकाणी फवारणीकरिता वापरू शकतो. तसेच ज्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आहेत त्याचकरिता सुद्धा वरीलपैकी जर आधी आपण एखादं कीटकनाशक घेतलं असेल तर दुसरे राहिलेले जे आहे जर आधी क्विनॅल्फॉस घेतलं असेल तर ते प्रोफेनोपॉस नंतर आपण फवारणी करू शकतो. पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण दिगंबर पटाईत सरांशी या संदर्भात बोलतोय. सध्या मूग उडीदावरती रोग पडत आहेत आणि हे नेमके कोणते रोग असतात याविषयी आपण त्यांच्याशी आता चर्चा करूया. मूग आणि उडीद पीक हे किडीपेक्षा रोगाला जास्त बळी पडतं. या दोन्हीमध्ये जर पाहिजे झालं तर सर्वात महत्त्वाचा रोग आहे भुरी रोग. हा एक बुरशीजन्य रोग आहे. तर त्याचं व्यवस्थापन जर आपण नाही केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं आणि याचं व्यवस्थापन करणं फार त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर व्यवस्थापन करायचं झालं तर व्यवस्थापनाकरिता आपल्याला बाजारात जे पाण्यात मिसळणारं गंधक आहे ते 20 ते 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून आपण त्या ठिकाणी त्याला फवारणी केली तर निश्चितच त्या ठिकाणी फायदा दिसून येतो. तसेच काही संयुक्त बुरशीनाशक आहे मॅनकोझेप अधिक कार्बेंडेन्झिम जे संयुक्त बुरशीनाशक म्हणतो आपण ते सुद्धा 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून जर आपण फवारणी करता नक्कीच म्हणजे अशा पद्धतीने जर फवारणी केली तर नक्कीच त्या पिकाला फायदा होऊ शकतो. मात्र जर पिकं फुलोऱ्यात आली आहेत आणि ह्या काळामध्ये नेमकी तेव्हा कोणती काळजी घ्यायची गरज आहे आणि काय सांगाल त्याविषयी. तसं मूग आणि उडीद हे पीक कमी कालावधीचं पीक म्हणून आपण माहितीच आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी फुलं लागलेली आहेत. म्हणजे येणारा हा 1 महिना आपल्याला फार महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो की आता कुठल्याही प्रकारचा नत्रयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी टाळला पाहिजे. कारण हे जर खतं तुम्ही जास्ती वापरताल तर त्या ठिकाणी पिकाची विनाकारण कायिक वाढ होईल. त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं खत या ठिकाणी या पिकाला द्यायचं नाही. दुसरी गोष्ट काढणीच्या दृष्टीने जर पाहिजे झालं तर काही दीर्घ कालावधीचे त्यामध्ये मूग उडदासारखे पिकं आहेत जाती आहेत की ज्याच्यामुळे त्या पिकाला शेंगा वरचेवर लागत राहतात. म्हणजे नवीन शेंगा त्या ठिकाणी तर त्यांचे सुद्धा पावसाचा उघाड बघून त्या ठिकाणी आपण काढणी करायची आणि अशा शेंगा पावसाचा उघाड नसताना जर काढून तुम्ही योग्य ठिकाणी खेळत्या हवेच्या ठिकाणी जर साठवून ठेवल्या तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. तसेच कुठल्याही प्रकारचं तणनाशक आपण आता या ठिकाणी वापरायचं नाही कारण त्याचा सुद्धा पिकावर दुष्परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. तर ह्या 2-3 गोष्टी आणि येणाऱ्या हंगामात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा सुद्धा आपण जर निरीक्षण ठेवून जर बंदोबस्त वेळीच केला तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी फायदा झालेला नक्कीच. अर्थातच पटाईत सर तुम्ही आता जो काही सल्ला आपल्या शेतकरी राजाला दिलेला आहे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण की आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये नेमका कसं आपण आपल्या रोपाची आणि पिकांची काळजी घेतली पाहिजे याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पीक पाणी हा आमच्या खास सदरामध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.